आज मी नरवाड येथे उपस्थित आहे। आमचे काही मित्र ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली। काल आम्ही पालकमंत्री सुरेश खाडेंचा एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की म्हैसाळ आणि नरवाड याला पाणी आम्ही कधीच कमी पडून देणार नाही। म्हणजे ह्याचा अर्थ काय, गेले 6 महिने झाले साहेब आम्ही जे उपोषण केलं म्हैसाळच्या योजनेच्या प्रत्येक टप्प्यावरती जाऊन 3 महिने एक दिवस लाक्षणिक उपोषण करून कलेक्टर ऑफिस समोर उपोषण केले। अधिकाऱ्यांचा जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढला, याचे पुरावे दिले। याला कुठंतरी आम्हाला यश मिळाले असं दिसतंय, कारण की सुरेश खाडेंचेच पाहुणे म्हणजे साळे आणि ह्याच भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावरती कारवाई करा म्हणून आम्ही कित्येक पुरावे दिले, जीवने साहेबांना दिले, पालकमंत्र्यांना पोच केले। परंतु फक्त त्यांनी काय केलं, त्यांचा चार्ज काढून घेतला। ठीक आहे, तुम्ही त्यांचं पद काढून घेतलं, परंतु साहेब तुम्ही कारवाई काय केली? पण अधिकाऱ्यांवर तुम्हाला कारवाई करता आली नाही, ती 100% आली नाही। परंतु गेल्या 8 महिन्याच्या पूर्वीचे 2 महिन्याचा पगार 20 जे कर्मचारी आहेत म्हैसाळ योजनेचे, ह्यांचा पगारावरती अजून काही बोलत नाही। साहेब तुम्हाला यांचे पगार देता आलेले नाही आहेत अजून, तुम्हाला भान आहेत का? तुम्ही कामगार मंत्री सुद्धा आहात। त्यामुळं त्यांनी हे श्रेयच राजकारण जे केलेलं आहे म्हैसाळ योजनेचं की पाणी आमच्यामुळं मिळालं, हे तर साहेब म्हणजे पूर्ण जनतेला माहीतच आहे। त्यामुळं त्यातला अभ्यास करून या की नक्की म्हैसाळ योजना चालते कशी। त्यामधल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना आजपर्यंत म्हैसाळ योजनेपासून गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही सर्व मिरजकरांनी म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या पक्षाच्या सर्व सहकारी मित्रांनी प्रत्येक ठिकाणी उपोषण केलं, प्रत्येक अधिकाऱ्यावरती कारवाई झाल्या। आज जाधव असेल किंवा मांगुर्डे असतील यांच्या बदल्याचे प्रस्ताव गेलेले आहेत, परंतु त्याच्यावर कारवाई केली नाही। पाटील यांच्यावरती प्रस्ताव झालेला आहे, परंतु त्याच्यावर कारवाई केली नाही। साळेंचा चार्ज काढून घेतला, परंतु त्यांच्यावर कारवाई स्वतः पालकमंत्र्यांनी केलेली नाही। तर म्हणजे या अधिकाऱ्यांना पाठीशी घालायचं, ह्यांचा भ्रष्टाचार लपवायचा साहेब आणि त्यांच्यावर कारवाई करायची नाही। परंतु आज या अधिकाऱ्यांना आम्ही म्हैसाळ योजनेपासून कुठंतरी यांचा भ्रष्टाचार उघडकीस करून लांबच ठेवलं, म्हणून आज म्हैसाळ योजना सुरळीत चालू आहे। प्रत्येक टप्प्यावरती वॉलचा जो डिस्चार्ज आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं की 60%चा आहे, त्याचा विस्तार 100% व्हायला पाहिजे। आज तो सुद्धा चालू आहे। कुठंतरी आम्हाला आनंद वाटतोय की आमच्या त्या उपोषणाला, आमच्या त्या तक्रारीला जीवने साहेबांनी सुद्धा त्यावेळी थोडीशी दाद घेतली होती। परंतु जीवने साहेबांना मला एक सांगायचं आहे, जे महासचिव आहेत या महाराष्ट्राचे, की पुढच्या महिन्यात मे मध्ये साहेब तुमचं तुम्ही स्वतः निवृत्त होत आहे, परंतु निवृत्त व्हायच्या आधी कदाचित तुम्ही सुद्धा या भ्रष्टाचारात सामील आहात का? कारण की बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, भ्रष्टाचाराचे सगळे पुरावे तुम्हाला दिले साहेब, परंतु या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाहीत। माझा एकच मागणी आहे, 2 मागण्या आहेत माझ्या प्रमुख। ह्या जे भूमिपुत्र मिरजेचे आहेत ह्या 20 कर्मचाऱ्यांना तुम्ही पगार द्यायला पाहिजे, तर 100% त्यांचा पगार घेतल्याशिवाय मी तर स्वस्त बसणार नाही। आणि दुसरी गोष्ट, ही जी भ्रष्ट अधिकारी होते ज्यांना आता तुम्ही लपवून ठेवलेलं आहे, आणि आमच्या आंदोलनाला यश म्हणजे म्हैसाळ योजना सुरळीत चालू आहे। त्यामुळं या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केलेले अहवाल ऑलरेडी पाठवलेत, त्याच्यावर पालकमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे। आणि पालकमंत्र्यांना मला विशेषतः एक सांगायचं आहे, श्रेय घ्या साहेब, तर श्रेय घेताना श्रेय घेतलेला अभ्यास तुम्हाला माहिती हवे। या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना कधी फुटाण्याची अक्षता टाकले नाहीत, कधी त्यांचं ऐकलं नाही, आणि आज म्हैसाळ योजना ह्यांच्यामुळं सुरळीत चालू आहे असं म्हणायचं असेल तर धनाची नाही म्हणायची तर लाच ठेवावी त्यांनी। कारण की हे आमचं महाविकास आघाडीचं आणि आमचं 5 आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, त्यांच्यावरती ओव्हरफ्लो कुठंही आतापर्यंत झालेलं नाही आहेत। आमच्या आंदोलनानंतर कुठंही पाणी कमतरता पडलेली नाही। हा फक्त आणि फक्त आमचं महाविकास आघाडीचं आणि आमचं वैयक्तिक श्रेय आहे, हे मी तुम्हाला जाहीर सांगतो।